शिक्षक भरती 2022 नुकतीच आत्ता 24 मध्ये याचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू झालंय. यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे. प्राधान्यक्रम देत असताना काही मुद्दे लक्षात घ्या. तुमचं स्वप्रमाणपत्र ज्याला सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो, याच्यात जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका असू द्यात, पण आत्ता मात्र ती चूक करू नका. तुमच्याकडे तिथे ज्या चुका झाल्या असेल त्या आत्ता प्राधान्यक्रम देताना त्या चुका लक्षात घेऊन त्यानुसार बरोबर प्राधान्यक्रम द्यायची तुमची जबाबदारी आहे. जर ते चुकलात तुम्ही, चुकीच्या ठिकाणी तुमचं जर सिलेक्शन झालं आणि तुम्ही जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ते डॉक्युमेंट शो करू शकला नाहीत तर मात्र अडचण येऊ शकते. म्हणजेच काय, कागदपत्र कधीपर्यंतचं हवं हे नीट लक्षात घ्या. तुमचं प्रोफाईल, तुमचं स्वप्रमाणपत्र किंवा तुमचं जे डॉक्युमेंट ते व्यवस्थित चेक करून घ्या. मी सांगणार त्या डेट पर्यंत असावं लागेल. नसतील तर काय होऊ शकतं तुम्हाला मी आत्ताच बोललेलो आहे. प्राधान्यक्रम देताना काय काळजी घ्यावी, इथे जर चुका झाल्या असतील तर प्राधान्यक्रम देताना मात्र तुम्ही विचार करा आणि विचार करून त्यानुसारच प्राधान्यक्रम द्या. सगळ्यांना द्यायची घाई करू नका. कोणत्या डॉक्युमेंट व्हॅलिड आहे त्यानुसार कोणत्या ठिकाणी मला प्राधान्यक्रम देणं योग्य आहे याचा विचार करा. आणि अपात्र होणार का, जर स्वप्रमाणपत्रामध्ये चुका झाल्यात म्हणून अपात्र होणार नाही, मात्र प्राधान्यक्रम देण्यामध्ये जर चुका झाल्या आणि चुकून त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर मात्र तुम्ही अपात्र होऊ शकता. याची काळजी तुम्हाला घ्यायची. चला, वन बाय वन तुम्हाला काही नोटिफिकेशन मी दाखवतो. जसं की 5 फेब्रुवारी 2024 हे नोटिफिकेशन आहे. यामध्ये तुम्हाला पॉईंट नंबर 15 हा जर बघितला आपण तुमच्या लक्षात येईल. बघा, त्यांनी सांगितलंय ज्या उमेदवारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल, कोणतीही म्हणता येते, पण त्याच्याबद्दलचं अजून एक नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो. नीट लक्षात घ्या. म्हणजे ही डेट तर लक्षात ठेवा, पण अजून पुढे नोटिफिकेशन दाखवतो ते पण लक्षात घ्या मी काय सांगतोय. प्राप्त, कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर प्राप्त असताना देखील, आता बघा हे मुद्दा लक्षात आहे, म्हणजे तुम्ही ती शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता 12 फेब्रुवारी नंतर प्राप्त केली आहे असून देखील दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल. आता म्हणजे बघा, लक्षात घ्या, तुमचं शैक्षणिक अर्हता किंवा व्यावसायिक अर्हता ही 12 फेब्रुवारी नंतर झाली आहे, पण तुम्ही नोंद करताना त्याच्या आधी दाखवली आणि फॉर्म भरून टाकला, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं ज्या पोर्टलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे तो पण मुद्दा लक्षात घ्या. बऱ्याच जणांनी नोंद करताना डेट टाकलेली जी आहे ती 12 फेब्रुवारीच्या आजची टाकली आहे, पण ते नंतर त्यांचं जर व्यावसायिक अर्हता व शैक्षणिक अर्हता असेल नंतरच्या डेटचं, ते पण अडचणीत येऊ शकता. उत्तीर्ण केल्याची नोंद केली असेल तरीही असा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील. आता हा पण लक्षात घ्या, तुम्ही टाकलंय ते नंतरच्या डेटचं आहे, टाकून दिलं, काय होतं बघूया आपण. अशा उमेदवारांना त्या डेटनुसार, त्या अर्हतेनुसार तुम्हाला काय प्राधान्यक्रम आलेले आहे, बरोबर. तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत, बरोबर. येतं लक्षात. म्हणजे तुम्ही चुकून टाकलाय किंवा झालाय तुमच्याकडनं, सो आता लॉक करताना, प्राधान्यक्रम देताना काळजी घ्या, असं त्यांनी सांगितलंय. 5 फेब्रुवारीचं हे नोटिफिकेशन आहे. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 12 फेब्रुवारी 2023 नंतरची शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता चालणार नाही. बाकी डॉक्युमेंट बद्दल त्यांनी काय सांगितलंय, त्यावेळेस म्हणजे जेव्हा तुम्ही टेटच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करत होता, बघा, हे रजिस्ट्रेशन स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठीच्या ज्या सूचना होत्या त्यामध्ये म्हणजे 1 सप्टेंबर 2023चं नोटिफिकेशन तुमच्या समोर ठेवलं मी. त्यामध्ये सर्वसाधारण सूचनामध्ये 10 नंबरचा पॉईंट तुम्हाला काय सांगतो. यामध्ये सुद्धा परत 30 डेट त्यांनी कन्फर्म केली आहे. त्यावेळेस म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये पण तेच होतं आणि आता फेब्रुवारीमध्ये पण सेम 30 डेट आहे. त्या डेटच्या अगोदरचे डॉक्युमेंट पाहिजे. मात्र यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी अपडेट केली. काय, सीटीईटीचा जो रिझल्ट आहे ना, ज्या उमेदवारांचा, ज्यांचा रिझल्ट दिनांक 6 फेब्रुवारी 2023 ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ह्या दिवशी परीक्षा होती, त्यांचा रिझल्ट जो लागलाय ना तो तो रिझल्ट लागलाय 10/4/2023 ला. सो त्यांचं हे डॉक्युमेंट मात्र चालणार आहे. रोजी घोषित झालाय. यास्तव केवळ सीटीटी डिसेंबर 2022 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सदर अर्हता विचारात घेतली जाणार आहे. सो ते उमेदवार जे असतील त्यांची अर्हता विचारात घेतली जाणार आहे. कोर्टमध्ये केस पण धरली. सो हा मुद्दा लक्षात घ्या, सीटीटी मात्र चालणार आहे नंतर डेटचा. अजून एक त्यात माहिती दिली बघा, 11 नंबरचा पॉइंट आहे. 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत धारण केलेली अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण
इयत्तांचा गट विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉग इन वर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापनानिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यातून उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचार घेतले जातील. तो एक मुद्दा त्यांनी केला. अजून 2 महत्वाचे पॉईंट, 3 महत्वाचे पॉईंट बघा. हा 4 नंबरचा पॉईंट त्यामधला, जेव्हा तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करतात त्यातला हा पॉईंट आहे. सेल्फ सर्टिफिकेशन मधला शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक, आता हा मुद्दा लक्षात घ्या, हा संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक, हा काय गुणपत्रक म्हणजे मार्कशीट, तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते नाही, ते विचारतील लेट येतं ना. तुमचं जे मार्कशीट आहे त्यावरती जी दिनांक आहे हा ती शैक्षणिक व्यावसायिक अर्थ धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. तुमच्याकडे जे मार्कशीट आहे त्याच्यावर जी डेट आहे ती डेट त्याच्या आतली असावी, 12 फेब्रुवारीच्या आतली असावी. दुसरं काय, शैक्षणिक व्यावसायिक अर्जाच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तथापि सीटीटी डिसेंबर 2022 हे तुम्हाला मी आता सांगितलं. आता हा एक मुद्दा महत्वाचा काय लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलंय, या ठिकाणी एक तुम्हाला मुदतवाढ दिली होती. काय तुम्हाला 7 बघा, ही अभियोग्यता चाचणी 2022 ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग समांतर आरक्षण इत्यादींची बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे सदर चाचणी सुधारित अधिसूचना दिनांक 7 फेब्रुवारी 2023 अन्वये ही सूचना आली होती. बघा, त्याच्यावरती पण माझा व्हिडिओ मी घेतलेला आहे. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं, आवश्यक कागदपत्र प्राप्त करण्यासाठी दिनांक 31/3/2023 अखेरपर्यंत दिलेली मुदतवाढ लक्षात घेता उमेदवारास सद्यस्थितीत कागदपत्रे प्राप्त असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षण विषयक बदल तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे ते बदल करू शकतात तुम्ही. म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ना, ही शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता ठीक आहे, पण डॉक्युमेंट म्हणजे कोणते, कास्ट सर्टिफिकेट असेल, ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, डोमेसिल असेल, इतर जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला 31/3 पर्यंत काढले तरी चालणार आहे. 31/3 म्हणजे कारण सिटीचे उमेदवार होते, त्यांना लेट रिझल्ट लागला, त्यांना लगेच डॉक्युमेंट काढणं शक्य होत नव्हतं, म्हणून त्यासाठी सगळ्यांनाच ही मुदत वाढून दिली आहे. इतर जे डॉक्युमेंट आहेत ते मार्च एंड पर्यंत म्हणजे 2023 मार्च एंड पर्यंतचे चालतील. मात्र शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता मात्र 12/3 पर्यंतचीच असावं लागेल. शैक्षणिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, व्यावसायिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे बीएड, डीएड किंवा तुमचं सीटीटी डी असेल किंवा टीईटी असेल आणि तुमचं 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते डॉक्युमेंट तुमचे हे पर्यंत पाहिजे. बाकीचे समांतर आरक्षण आणि प्रवर्ग आणि समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट मात्र 31/3 पर्यंत चालणार आहे. सो हे मुद्दे मी का सांगतोय, मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे. हे सगळे मुद्दे तुम्ही माझ्या व्हिडिओतून नोट करा आणि तुमच्या प्रोफाईलला सो प्रमाणपत्रावरती जाऊन चेक करा. सो प्रमाणपत्र तुम्हाला डाउनलोड करता येतं, डाउनलोड करून ते बघता येतं, PDF प्रिंटआउट पण काढता येते. ती व्यवस्थित बघा आणि त्यानुसार प्राधान्यक्रम देताना विचार करा. सो ह्या व्हिडिओतून तुम्हाला जर काही माहिती मिळाली असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे विथ प्रूफ सगळे व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. सो सगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती आम्ही देत असतो. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.